भाई इकडे माकडा बघा आहे भाई. बघा इकडे पण फॉग बघा मित्रांनो. आणि पावसाळ्यामध्ये तर हा खरंच खूप बघण्यासारखं वातावरण असतं. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जो कालचा ब्लॉग बघितलाच असेल, जो की आम्ही कोल्हे गावात गेलो होतो आणि आवाज येतच असेल गडगडत आहे. हा पाऊस बघायला गेलं तर हा पावसाचा आता महिना नाही आहे, तरीसुद्धा पूर्ण निसर्गाचं संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे पाऊस कधीही पडतो. मे महिना चालू आहे आणि तर मी आत्ताच निघालो होतो आंबा घाट. हा या दिशेने माझ्या मागच्या दिशेला डोंगर आहेत. आय थिंक आता ढगांमुळे ते सगळे लपून गेलेत. तर आंबा घाटात जाणार आहे. तिथे एक असा हिल स्टेशनचा पॉईंट आहे, तर तो बघायला जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत वैशू आणि मम्मी आहे, त्यांना जरा फिरायचं आहे. तर त्यानिमित्ताने मी आंबा घाटात चाललो आहे. आणि रस्ता पण बघूया किती काम झालं आहे आंबा घाटाचं, की जो आपला साखरपा आमच्या जो खालचा सह्याद्री हॉटेलपासून ते वरपर्यंत. तर चला मित्रांनो, मातीचा सुगंध इतका छान पसरलेला आहे. पहिला पाऊस म्हणायला गेला तर आम्ही जेव्हा लहानपणी गावी यायचो तर तेव्हा जूनच्या 7-8 तारखेशिवाय पाऊस पडायचा नाही. आणि आत्ता पाऊस काय कधीही पडतो, पण तरी मातीचा सुगंध अगदी असा सर्व ठिकाणी दरवळतोय आणि एक वेगळाच असा थंडावासुद्धा जाणवतोय. आणि हा आमचा गोडांबा, हा सगळ्यात म्हातारं झाड आहे. जवळजवळ 200 वर्ष झाली असणार त्याला. हे बघा इथे हे झाड दिसतंय हे. चला निघूयात आता. तर चला, इथे आपली गाडी किती मस्त सगळीकडे. भले पाऊस गेलाय पण सगळीकडे मातीचा सुगंध पसरवून गेलेला आहे. आणि हे आमचं हे सुद्धा झाड खूप जुनं आहे, फणसाचं. इथे आम्ही बसतो आणि ही सीड बघा इथे एकदम नॅचरली कशी झाडाचे रूट्स वरती आलेले आहेत आणि खूप जुनं झाड आहे. पाऊस पण अगदी सगळीकडे आता जरा थांबलाय. चला आता निघूयात. पहिला आधी आपण आंबा घाटात जाऊन येणार आहोत आणि मग मला वाटतं मम्मीचा प्लॅन झालाय, तिला देवरुखला पण जायचंय, काही सामान वगैरे घ्यायचंय, तर तिकडे पण जाणार आहोत. चला. हा आपला खाली जायचा हा रस्ता आहे. एकदम तीव्र असा उतार असतो. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. तिकडे समोर तर काहीच दिसत नाहीये, डोंगर वगैरे. जोरदार पाऊस खाली पडतोय वाटतं. आता बघूया आंबा घाटात काय कंडिशन आहे. आपल्याला एकदम आरामात जायचंय. तर मित्रांनो, जस्ट आता हायवेला आलेलो आहे आणि पाऊस बघताच आहे की खूप जोरदार आहे, अगदी मुसळधार पाऊस आहे. आता पेट्रोल भरायला जाऊ आपण. आधी पेट्रोल फिल करू आणि मग आपल्या आंबा घाटाच्या राईडला आपण या भर पावसातल्या राईडला सुरुवात करू मित्रांनो. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि जर कोणी हा ब्लॉग बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या फॅमिलीचा एक मेंबर व्हा. तर पाऊस बघू शकता, खूप जोरदार पाऊस आहे. पेट्रोल भरूया. पेट्रोल किती आहे? पेट्रोल कसं आहे लिटर? 105 रुपये 21 पैसे. अच्छा, मुंबईत थोडा पुढे मागेच आहे, काय एवढं हे नाही आहे. चला आता निघूयात आपण. चला मित्रांनो, आता आपल्या या पावसातील राईडला सुरू होते आपल्या आंबा घाटाच्या. पेट्रोल पण फुल केलेला आहे आपण आणि बघूयात आता कितपर्यंत रस्त्याचं काम झालं. आता आमचा हा खालचा रस्ता पूर्ण झालेलाच आहे
आणि थोडाफार कुठे पॅच असतील, पण घाटात बघूया की अरुंद केलेला आहे रस्ता. तर मित्रांनो, पाऊस सुद्धा जोरदार चालू झालेला आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल बघा. आणि आता थांबला होता पण पुन्हा चालू झालेला आहे परत. वायपरची स्पीड बघू शकता, मला वाढवावी लागली आहे तर किती जोरदार आहे. हा बघा, हा जुना रस्ता, हा जुना घाट. आणि मागे जो तुम्ही मोठा रस्ता बघितलात तो आंबा घाट 15 किलोमीटर. आणि हा जो पहिल्याचा ओल्ड रस्ता आहे, हे मुर्शी पोलीस ठाणे आहे, ही बीट आहे. आणि समोर लालपरी, ही कोणती आहे, देव साखरपा, खडीकोळवण साखरपा. आणि ही एसटी इथे पुढेच एक घाटात खडीओझरे म्हणून गाव आहे, खडीओझरे, त्यानंतर खडीकोळवण. कोल्हापूर 78 किलोमीटर, मिरज 128. बघूयात काय कंडिशन आहे रस्त्याची. अरे बापरे, हे सगळे कंटेनर सगळे स्लो चाललेत आणि मोठे मोठे ट्रक्स आहेत. चला, आणि पाऊस पडतोय तरी हे बघा काम चालूच आहे. खूप जोरदार काम चालू आहे घाटाचं पण रस्ता वाढवण्याचं. या साईडला काही दिसत नाहीये कारण आता पाऊस पडतोय, नाहीतर खाली पूर्ण दरी आहे. आता ही सुरुवात आहे घाटाची, बघूयात काय कुठपर्यंत काम कसं झालंय. काम तर चालूच आहे, मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, राईट लेफ्ट डायव्हर्जन्स तर आहेतच. आणि बघूयात आता आपण वरती डायरेक्ट त्या पॉइंटवरच भेटूयात. पाऊस तर आहे, बघू. तर इथे सावधान, रॉक्स फॉलिंग एरिया, म्हणजे इकडे दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला सावकाश आणि एकदम, हे बघा इथे बॅरिकेड्स लावलेले आहेत. भाई साहब, खूप जास्त पाऊस आहे आणि वरती फॉग पण खूप जमा झालेला आहे. इकडे राईट साईडला बघा काहीच दिसत नाहीये. हे बघा अगदी पूर्ण फॉग जमा झालेला आहे. तर आपण आहे ना, मी देवरुखला जाणार आहे तर खडीकोळवण मार्गेच जाणार आहे. हा बघा, हा रस्ता आहे खडीकोळवणला जायचा. आपण येतोय रिटर्न इथून. ही जी गाडी उभी आहे हा खडीकोळवणला जातो. आणि आता आपण पुढे जो पॉइंटवर जाणार आहोत तो पुढे आहे. तर चला, थोडासा पुढे पाऊस उघडलेला दिसतोय पण काय सांगता येत नाही, काम तर जबरदस्त चालू आहे. तर मी व्ह्यू दाखवतो इथे. या साईडला व्ह्यू बघा फक्त. आता आपण वरती आला आंबा घाटाच्या प्रॉपर, अजून पुढे आहे पण व्ह्यू बघा इथला. तर दिसतच असेल पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पूर्ण ढगांनी पूर्ण आपली एक अशी लेअर पसरवून घेतलेली आहे. खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे आणि हे सगळं कोकणातच बघायला मिळतं मित्रांनो. तिथे तर काहीच दिसत नाही, इथे पूर्ण ढग आहेत. मस्त असं वातावरण झालेलं आहे. फॉग तर चला निघूयात आपण आता. वरती जायचं आपल्याला. बघा इकडे पण फॉग बघा मित्रांनो. समोर संपूर्ण धुका आहे आणि हा जुना रस्ता. हा बघा ओल्ड घाट केवढूसा होता. आणि हा एवढाच रस्ता होता पहिला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा ओल्ड घाट आहे. पाऊस सुद्धा थोडा शांत झालेला आहे. बघूयात पुढे आपल्याला काय वातावरण आहे बघायला मिळतंय. आणि इथूनच मी खडीकोळवण मार्गे देवरुख जाणार आहे. तीव्र चढ, पुन्हा एकदा फॉग इथे आपल्याला बघायला मिळतंय वरच्या साईडला. आता एकदम टॉप वरती आलोय आपण. इथे ओव्हरटेकिंग पण सांभाळून करावं लागतं, पूर्ण धुका आहे.
आणि मित्रांनो, वरच्या बाजूला जो खडीकोळवणच्या आधीपासून ते हा ओल्ड घाटच आहे. काही इथे म्हणजे रस्त्याचं रुंदीकरणाचं काम काहीच नाही होऊ शकत, कारण इथे चान्सच नाहीये. चला, आपला मेन पॉइंट आलेला आहे, आपण थांबूयात. तर जस्ट मित्रांनो, आत्ताच वरती मी पोचलेलो आहे, जो टॉपचा इथला हिल पॉइंट आहे. तर हे बघा, इथे बघू शकता कशा पद्धतीने हे समोर वातावरण आहे. आणि हा इथे आंबा घाट. तर हे बघा, इथे एक गायमुख आहे. तर इथे मी पुढे दाखवतो तुम्हाला की त्याच्यातून असं म्हणतात की 12ही महिने पाणी येत असतं. हे बघा, हे इथे पाणी येत असतं. एक मिनिट दाखवतो मी. आणि इथून हे पाणी पडतच असतं 12ही महिने. तर चला मित्रांनो, गडगडाट सुद्धा होतोय भरपूर. आता आपण निघूयात. आता इथूनच देवरुख मार्गे खडीकोळवण मार्गे देवरुख. आणि हे बघा, व्ह्यू बघा फक्त इथला. आणि हा इथून 4 किलोमीटर वरती आंबा गाव आहे. मम्मी आणि वैशू बाहेर येत नाहीयेत, पाऊस आहे म्हणून. हा, भिजू काय? ये थोडासा कमी झाला पाऊस. ये घे, छत्री घे. वातावरण बघ किती मस्त आहे. पुढे चल, इथे मम्मीला पण बघायचं होतं, त्यामुळे भारी आहे ना. मग जंगल आहे. 5 मिनिटं ये 5 मिनिटं. मॅडम बाहेर येते की नाही हो मॅडम? आणि कसा वाटला हा व्ह्यू? अरे, हे पूर्ण ढग खाली उतरले, तिकडे तर संपूर्ण हेच झालंय. तर चला मित्रांनो, आता आम्ही देवरुखला चाललोय. मग बघा मित्रांनो, आता हळूहळू ढग सुद्धा इथे आलेले आहेत. चला चला, चल मम्मी लवकर चल, देवरुखला निघायचंय. तर मित्रांनो, खरंच खूप छान वाटतंय. आणि हा एक बघण्यासारखा पॉइंट आहे. आणि इथून कोल्हापूर एक 50 ते 60 किलोमीटर, अजून पुढे कोल्हापूर 1 तासावरती. आणि हे बघा, हेवी ट्रक्स वगैरे खूप स्लो जात असतात. तर चला, इथे आपली सिविक निघूयात आता देवरुखला. तर जस्ट इथला व्ह्यू बघा. आता समोर बघा, थोडासा पुढे गेलो त्यामुळे खूप छान असा व्ह्यू इथे बघायला मिळतो आपल्याला. आणि पावसाळ्यामध्ये तर हा खरंच खूप बघण्यासारखं वातावरण असतं. पण आता काय अगदी हा पावसाळा नाहीये. बाई, कसा वाटतंय? भारी आहे व्ह्यू. ही पण आली आहे, खालती उतरली आहे. कसं आहे वातावरण इकडचं? आम्ही आलो होतो, पण मम्मी आणि वैशू यायचं होतं, त्यामुळे त्यांना बघायचं होतं म्हणून मी त्यांना घेऊन आलो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असेल ओव्हरऑल आपला पूर्ण ब्लॉग. पण मी वारंवार सांगतो की हे बघा, इथे पर्यटनासाठी बरेच जण येतात, पण कृपया कोणी अशी घाण करू नका. इतका चांगला सुंदर असा निसर्ग आहे आणि त्याला जपवायचं ही आपलीच जिम्मेदारी आहे. तर कृपया अशा ठिकाणी बघा घाण करू नका. काय बोलणार मित्रांनो, जर आपल्याच देशातील जर नागरिक असं काही वागत असतील आणि हा बघा अशा सुंदर निसर्गाला जर अशा पद्धतीने घाण करत असतील, तर प्लीज कृपया विनंती आहे की जो काही तुम्ही सोबत आपल्या सुका खाऊ घेऊन येत असाल काही, तो तुम्ही आपल्या सोबतच घेऊन जा.
तर चला आता जास्त उशीर नको, आपल्याला आता खडीकोळवण मार्गे देवरुखला जायचं. भाई इकडे माकडा बघ आहे भाई, खायला काहीच नाहीये. पाऊस पण थांबला आणि इकडे माकडा बघ आहे बघा, फुल क्लाइंबिंग करताय. झूम कर. आणि बाप रे, फुल त्यांची गँगच बसली आहे. फुल लहान पिल्ला बघा त्यांची कशा पद्धतीने नुकतेच जन्मालेले आहेत वाटतं. बाबा यांची भांडणं बघ, यांची भांडणं बघ. नकोय. आता हा इथे आपल्याला युटर्न मारायचा आहे. खडीकोळवणला जातो. टर्न बघा काय डेंजर आहे, फुल चक्री वळण, फुल चक्री वळण. आता इथे जे खाली जे गाव लागणार आहेत हे खडीओझरे पहिला, आणि त्यानंतरचं पुढचं आहे खडीकोळवण. मग आता आपण वरती होतो इथे. आमच्या बाजूला आमचे शेजारी राहतात जे की बाबूदादा, हे त्यांचं गाव आहे खडीओझरे. आणि आहेत आमच्या इथे लिबर्टीला राहतात, जसं की अजून एक आहे सूर्यकांत दादा जो की आमच्या इथेच राहतो, त्याचं सुद्धा गाव हे आहे. तर सूर्यादादा हा व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करून सांग नक्की. आणि हे गाव आहे ना 4 डोंगरांच्या मध्ये आहे, हे दरीत आहे गाव. पण खाली आलोय, इकडे ही ओझरे बौद्धवाडी आहे या साईडला खाली. त्यांचा स्टॉप वरती आहे आणि हे ओझरे गाव आलंय. इथून मार्लेश्वरला जायला पण हा रोड आहे 16 किलोमीटर. गाव ओझरे, होळीचा माळ. चला आता आपण निघूयात पटापट. मार्लेश्वर ट्रॅव्हल्स. आणि हे आता इथे खडीकोळवण गाव आहे, इथे आपल्याला दिसतंय पुढे. इथे सुद्धा आमची एक ताई आहे, इंदुताई. बघू तिला भेट देऊन जाऊया आलोय तर. आमच्या लाडूबाईची मोठी मुलगी आहे सगळ्यात. तर जस्ट आता खडीकोळवण गावात आलोय आणि हे बघा ही इथे वाडी आहे. आणि इकडेचं वातावरण बघा, इथे भात शेती खूप जास्त प्रमाणात होते. चला ताईला भेटून मग निघूयात. आणि इथे यांचं बौद्ध विहार आहे. आणि या वाडीत अवघी फक्त 7च घर आहेत, 7 ते 8च घर आहेत मला वाटतं. आणि तरीसुद्धा या वाडीत हे त्यांनी छान असं बौद्ध विहार बांधलेलं आहे. ही आमच्या ताई आहे, आमच्या लाडूबाईची मोठी मुलगी. तर तिच्याच घरी आलो आहे. आता थोडंसं भेटू आणि इथून पुढे आपण देवरुखला निघूयात. तर चला मित्रांनो, जस्ट आता इथे आम्ही ताईकडून पण तिला भेट दिली आणि आता डायरेक्ट आपण देवरुखला निघतोय. पाऊस पुन्हा चालू झालेला आहे. तर चला निघूयात. बोलून माझा अण्णा आला नाही म्हणून काकीन काय नाही. हो ना, असू दे. आता ती नाही घेत पैसे तर काय करणार, जाऊ दे. चला, हे खडीकोळवण गाव आहे. इथून आता एक पाऊण तासावरती मार्लेश्वर, अर्धा तास. आता इथून पुढचं जे गाव आहे
ते बामनोली. आई शपथ, गाडी मात्र चिखलावरून अशी सटकते ना. थोडासा रस्ता चांगला आहे म्हणून, पण ऍक्च्युली गाडी पूर्ण रस्त्यावरती स्कीट होते. म्हणजे अगदी चिखल आहे हा पुढे. कुठे जास्त असा नसू नको, नाहीतर परत प्रॉब्लेम होईल. आणि हा बामनोली गाव आहे. बामनोली मध्ये पोहोचलोय. बामनोलीत अजून एक आमची आत्या आहे, पण ती मुंबईत असते. आमचे शरद काका आहेत, त्यांची बहीण, पण त्या मुंबईत असतात. सुंदर असं हे हिरवगार वातावरण मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघा, हा या साईडला एक रस्ता जातो आणि इथे एक फाटा आहे. इथे संगमेश्वर 32, देवरुख 14 आणि मला वाटतं गणपतीपुळे वगैरे हा इथूनच. आता हा फाटा इथून आपल्याला मारळ जे गाव आहे तिथून हा तर अंगवली गाव आलेला आहे. अंगवली. आणि जी आपल्या 14 जे आता 14 मेला ज्या आपल्या क्रिकेटच्या मॅच झाल्या त्या गावचा विजेता संघ होता हा अंगवली. निवे गाव आलंय आणि पाऊस सुद्धा रिमझिम आहे आणि अगदी सर्वीकडे हिरवगार झाल्यामुळे असं वाटतं की पावसाचाच दिवस चालू झाले आहेत. आणि आज तारीख आहे 20 मे. एवढा लवकर पाऊस, म्हणजे तुम्ही बघूच शकता काय परिस्थिती आहे. वेदर पूर्णपणे खराब. तर मित्रांनो, आता हातीव आलेला आहे. हातीव गाव, देवरुख हातीव. आता 4 ते 5 किलोमीटर वरती देवरुख आहे. तर मित्रांनो, आता जस्ट आपला हा फाटा आलेला आहे आणि आता इथून हा राईट मारून सरळ सरळ जायचंय. आणि मागे मार्लेश्वर, इथूनच ज्या रस्त्यावरून आलो तिथूनच तो राईट साईडला फाटा होता. चला आता देवरुखला आता आपण पोचतोय. जे काय आपलं सामान वगैरे घेऊ आणि मग पुन्हा आपण साखरपाला निघणार आहोत. पण मी या ब्लॉगचा एंड देवरुख पर्यंतच करणार आहे. तर मित्रांनो, चला, कसा वाटला व्हिडिओ पूर्ण, जो की पूर्ण आंबा घाट आपण पूर्ण कव्हर करून खाली खडीकोळवण जे गाव आहे, त्यानंतर खडी ओझरे आणि मग पुढे बामनोली करत आपण अंगवली, निवे, मग हातीव करत देवरुख मध्ये आलोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर कोणी आजूबाजूच्या त्या जवळपासच्या गावातून कोणी व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या गावचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं नाव सुद्धा, तर मलाही कळेल की तुम्ही कुठून व्हिडिओ बघितलाय. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. भेटूयात पुढच्या एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस आउट.